ओके, तर स्टार्ट करूया. तर आजचा व्हिडिओ खूप जास्त रिक्वेस्टेड होता, कारण गेल्या भरपूर व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपण महिला, आपण माझ्या मैत्रिणी ज्या आहेत, तर त्या आपण घरातून काहीतरी काम चालू करू शकतो आणि जर आपण त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने काम केलं, तर नक्कीच आपल्याला ग्रोथ जी आहे तर ती मिळते. पण माझ्या भरपूर मैत्रिणींचा मला असा प्रश्न होता आणि तुमचे भरपूर सारे असे कमेंट्स होते, की मॅडम आम्हाला काम काय करायचं आहे, तर ते माहिती आहे, पण मार्केटिंग कशी करायची, या कामासाठी क्लायंट्स मिळणार कसे आहेत, तर ते आम्हाला डिटेलमध्ये सांगा. तर आज स्पेशली हा जो व्हिडिओ आहे, तर त्याच्यावरतीच आहे, की ऑनलाईन मार्केटिंग कशा पद्धतीने करायची. तर हा व्हिडिओ माझ्या खूप मैत्रिणींसाठी खूप जास्त युजफुल असणार आहे, कारण अगदी डिटेलमध्ये आणि अगदी सोप्या भाषेमध्ये मार्केटिंग जे आहे ना, तर ते मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे. कारण मार्केटिंग हा एक असा कन्सेप्ट आहे, की जी तुम्ही जर यूज केलीत कुठल्याही व्यवसायामध्ये, जरी तुमचे प्रोडक्ट्स असतील, जरी तुमची सर्व्हिस असेल, कुठलेही प्रोडक्ट असेल, कुठलीही सर्व्हिस असेल, जर तुम्ही यूज केलीत ना मार्केटिंग, तर तुम्हाला जास्तीत जास्त ऑडियन्स तुमच्या सर्व्हिसपर्यंत किंवा तुमच्या प्रोडक्टपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करते. आता बघा, एखादा व्यवसाय तुम्ही जर चालू केला आणि त्याची जर तुम्ही मार्केटिंग म्हणजे त्याची प्रसिद्धी जर नाही केली, तर कोणाला समजणार आहे का की तुम्ही एखादा व्यवसाय चालू केलाय? आणि मग लोक कशी घेणार आहेत तुमची सर्व्हिस किंवा प्रोडक्ट्स? नाही घेणार आहेत. मग तुम्हाला कालांतराने असे वाटेल की आपला जो व्यवसाय आपण चालू केलाय तर त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि तो प्रॉफिटेबल नाही आणि मग तुम्ही तो बंद करताय. तर तसं न करता आपण ज्या व्यवसायात उतरतो ना, तर 100% त्याच्यामध्ये आपले आपण बेस्ट जे आहे तर ते दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तर तो आहे मार्केटिंग. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे. तर नमस्कार, मी क्षितिज आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अशाच पद्धतीची माहिती जी आहे तर ती सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो, सो दॅट माझ्या भरपूर अशा मैत्रिणी आहेत ज्यांना घरातून काहीतरी काम करायचं आहे, काहीतरी संधी स्वतःसाठी तयार करायची आहे, तर त्या स्वतःसाठी नक्की तयार करू शकतात. तर माझी व्हिडिओ दर अल्टरनेट डेजनी येत असते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन आहे ना, तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली की त्याचे नोटिफिकेशन जे आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळून जाईल. ठीक आहे, तर आपण लगेच स्टार्ट करूयात. आता बघा, सगळ्यात पहिला तुम्ही डिसाईड केलं असेल की तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहे. जर तुम्ही डिसाईड नसेल केलं तर लास्टचे काही व्हिडिओज आहेत तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्याच्यामध्ये तुम्हाला काही डिटेलमध्ये व्यवसाय आहेत जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्ही चेकआउट करू शकता. तर तुम्ही एकदा डिसाईड केलात ना तुम्ही कोणता व्यवसाय करणार. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात की तुम्ही ग्राफिक डिझायनिंग करणार आहात किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट करणार आहात. ठीक आहे, तर आपण कन्सिडर करूयात. ठीक आहे, आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की तुमचा व्यवसाय इतर लोकांपर्यंत पोहोचवायचा. आता सध्या दोन ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, दोन मेथड्स आहेत तुमचे जो व्यवसाय आहे तर तो इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. एक मिनिट, मी माईक इथेच लावते. मी आज काहीतरी नवीन ट्राय करत होते, बट मला ते खूप कन्फ्युजिंग होते. ओके, तर तुमचा जो व्यवसाय आहे ना तर तो इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे ट्रेडिशनल मेथड आणि दुसरी म्हणजे डिजिटल मेथड. आता ट्रेडिशनल मेथड म्हणजे काय? आता जर की तुम्ही तुमचे क्लासेस वगैरे चालू केलेत जे की तुम्ही घरातून घेणार आहात, जसं की काही लँग्वेजचे क्लासेस, जसं की 1st to 10th क्लासेस आहेत, किंवा तुम्ही काहीतरी प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये मसाला वगैरे, पापड वगैरे, तर ते तुम्ही विकत आहात, तर असं काहीतरी तुम्ही लोकल जर तयार केलं असेल आणि जर तुम्ही लोकलीच ते विकणार आहात किंवा बाहेर जरी विकायचं असलं तरी, तर जर तुम्हाला ट्रेडिशनल मार्केटिंगची मदत होत असेल ना, तर मग तुम्ही ब्रॉचर्स जे असतात, पॅम्पलेट्स जे असतात, तर ते तुम्ही प्रिंट करून ते डिस्ट्रीब्यूट करू शकता. मग तुमच्या व्यवसायाची डिटेलमध्ये माहिती जी आहे ना तर ती तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करायची आणि ते जे ब्रॉचर्स असतील, ते जे पॅम्पलेट्स असतील, तर ते तुमच्या एरियामध्ये तुम्ही सर्क्युलेट करू शकता. न्यूजपेपरवाल्याकडे देऊ शकता किंवा तुम्ही एखादी मुलगा हायर करून त्याच्याकडून ते जे असतील तर ते सर्क्युलेट करू शकता. तर हा झाला तुमचा ट्रेडिशनल मेथड. आता याच्याच विरुद्ध जो आहे तर तो आहे डिजिटल मेथड. आपण दोन्ही सुद्धा एकत्र वापरू शकतो, दोन्ही मेथड्स आपण एकत्र सुद्धा वापरू शकतो. तर डिजिटलमध्ये काय होते, डिजिटलमध्ये थोडंसं जास्त बेनिफिट्स तुम्हाला मिळतात. ते म्हणजे काय, तर ते मी तुम्हाला सांगते. आता बघा, एखादा ऍडव्हर्टिजमेंट, एखादा ब्रॉचर जर तुम्ही एखाद्या न्यूजपेपरमधून घातला तर तो म्हणजे सगळ्यांच्या घरी जाणार. ठीक आहे, बट डिजिटल ऍडव्हर्टिजमेंटमध्ये कसं असतं सांगते. डिजिटल ऍडव्हर्टिजमेंटमध्ये जर तुम्ही एखादा म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सलूनची ऍडव्हर्टाईज करताय, कन्सिडर करत, आणि सलून कोणाचं आहे तर लेडीजचं आहे. आता लेडीजचं जर सलून असेल ना तर सगळ्यांना ऍडव्हर्टिजमेंट करण्यापेक्षा डिजिटल प्लॅटफॉर्म तुम्हाला संधी देतोय की तुम्ही फक्त लेडीजनाच ऍडव्हर्टिजमेंट करा, फक्त लेडीजनाच टार्गेट करा आणि फक्त लेडीजच्याच इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती तुमची जी ऍडव्हर्टाईज आहे ना तर ती दिसेल. तर इतकं जास्त बेनिफिट्स तुम्हाला डिजिटल ऍडव्हर्टिजमेंट किंवा डिजिटल वर्ल्डमध्ये जे आहे तर ते अवेलेबल होतात. सोबतच काय वयोगट असला पाहिजे, कुठल्या लोकेशनला दाखवायचे आहे. जसं की मी राहते कोल्हापूर, मग मला कोल्हापूरमध्येच दाखवायचे आहे, तर मी नक्की कोल्हापूरमध्ये दाखवू शकते. मग जर माझे ऑनलाईन क्लासेस आहेत, आता माझे ऑनलाईन क्लासेस मी कुठेही घेऊ शकते. ठीक आहे, मला मुंबई,
दिल्ली, कुठलीही मुलं जे माझ्यासोबत मराठीमध्ये कम्युनिकेट करू शकतात, कुठलीही असतील, तर त्यांच्यासोबत माझे जे क्लासेसची ॲडव्हर्टिजमेंट आहे तर ती मी शेअर करू शकते आणि मला नक्कीच त्याचा बेनिफिट जो आहे तर तो होणार आहे. त्यामुळे मी माझे ॲडव्हर्टिजमेंट मुंबईला टार्गेट करू शकते, मुंबईचा एरिया. तर मुंबईमध्ये पण मुलांना फक्त करायचं की मुलींना? मग जर मला लेडीजना करायचं असेल तर मी फक्त लेडीजना टार्गेट करणार. त्याच्यामध्ये सुद्धा वयोगट आहे, वयोगटामध्ये 30 ते 60 असं मी टार्गेट करू शकते, 25 ते 60 असं मी टार्गेट करू शकते. तर हे बेनिफिट्स तुम्हाला डिजिटल ॲडव्हर्टिजमेंट म्हणजे डिजिटल मार्केटिंग जे आहेत ना तर त्याच्यामध्ये मिळत आहे. आता डिजिटल मार्केटिंग करण्याच्या आधी, ठीक आहे, डिजिटल मार्केटिंग पुढचा स्टेप आहे. डिजिटल मार्केटिंग करण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचा स्टेप आहे तुमचे सोशल मीडिया अकाउंट जे आहेत ना तर ते चालू करा. आता माझ्या भरपूर लेडीजना, मैत्रिणींना प्रॉब्लेम असतोय की मॅडम आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम नाही चालू करायचं. तर कसं चालू केलं नाही तर तुम्हाला तुमचं ग्रोथ कशी होणार आहे सांगा. ठीक आहे, तर व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम 3 कंपल्सरी तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या नावाने चालू करायचे आहेत. तर व्हॉट्सॲपचा जो डीपी आहे ना तर तो तुमच्या बिझनेसचा लोगो असला पाहिजे. इंस्टाग्राम, फेसबुकचा सुद्धा जो तुमचा प्रोफाईल फोटो असतो तर तो तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड असला पाहिजे. तर हे सगळे अकाउंट्सला तुमची जी नावं आहेत तर ती तुमच्या व्यवसायाची असणार आहेत. त्या अकॉर्डिंगली तुम्ही त्याच्यावरती काम करायचं. व्हॉट्सॲप महत्त्वाचं आहे. व्हॉट्सॲपवरती पण आता भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत बघा. जसे की व्हॉट्सॲपवरती तुम्ही कॅटलॉग वगैरे ऍड करू शकताय. तर व्हॉट्सॲपचा एक डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, पण आता सध्या काहीतरी नवीन चेंजेस पण आलेले आहेत तर त्याचा पण मी बनवेन डिटेल व्हिडिओ. पण तो जो व्हॉट्सॲपचा व्हिडिओ तर तो मी डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करते. तुमचा व्हॉट्सॲप तुम्ही त्या अकॉर्डिंगली सेट करू शकता. त्यानंतर फेसबुक. तर फेसबुकचं अकाउंट वेगळं असतं आणि फेसबुकचं पेज वेगळं असते. पहिला अकाउंट काढायचं फेसबुकचं, जसं आपण रेग्युलरली काढतो, आणि अकाउंट काढल्यानंतर मग तुम्हाला फेसबुकचं पेज जे आहे ना तर ते काढावं लागते. का? कारण फेसबुकच्या पेजवरून तुम्ही डिजिटल ॲडव्हर्टिजमेंट्स जे आहेत ना तर त्या रन करू शकताय. अकाउंटला सुद्धा तुम्ही पेजमध्ये कन्वर्ट करू शकताय. ठीक आहे, त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला नसेल कळत कसं अकाउंट पेज काढायचं तर अकाउंट ओपन करा सिम्पली तुमचं फेसबुकचं, तुमच्या व्यवसायाच्या नावाने. आता व्यवसायाचं नाव जर तिथे घेतलं फेसबुकने तर ठीक आहे, नाहीतर तुमच्या स्वतःच्याच नावाने तुम्हाला अकाउंट जे आहे ते काढावं लागेल. ठीक आहे, कारण फेसबुकचा एक क्रायटेरिया आहे की अकाउंट जे आहे ना तर ते व्यवसायाच्या नावाने निघत नाही. अकाउंट एखाद्या व्यक्तीच्याच नावाने निघतंय आणि पेज जे आहे ना तर ते तुम्ही व्यवसायाच्या नावाने ओपन करू शकता. तर डिटेलमध्ये फेसबुकचा पण एक मी व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्याची मी लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. ती चेक करा आणि फेसबुकचं पेज जे आहे तर ते क्रिएट करा. अगदी डिटेलमध्ये आहे, त्यामुळे ती व्हिडिओ चेक करा. त्यानंतर बघा तिसरं आहे इंस्टाग्राम. इंस्टाग्राम पण तुम्हाला ओपन करायचं आहे. इंस्टाग्रामवरती ओपन केल्यानंतर इंस्टाग्राम तुम्हाला बिझनेस मोड जो आहे इंस्टाग्रामचा, प्रोफेशनल मोड जो आहे तर तो यूज करायचा आहे आणि तुमचं जे अकाउंट आहे तर ते सेट करायचं आहे. ठीक आहे, आता बायोमध्ये तुमची माहिती वगैरे, तुमच्या प्रोडक्ट्स असतील, सर्व्हिस असेल तर ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करून ठेवायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुमचा जो व्यवसाय आहे ना तर त्याच्यासाठी सोशल मीडिया मार्केटिंगचे जे ऍप्स आहेत फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप, तर हे तुम्हाला अगदी पॉवरफुल त्याच्यामध्ये बिल्ड करायचे आहेत. आता हे फक्त ओपन अकाउंट करून ठेवायचे नाहीत, रोज याच्यावरती कंटिन्युअसली एखादी रील असेल, एखादा फोटो असेल तर तो अपलोड करायचा. आता जसं की मी ग्राफिक्स बद्दल सांगते, तर ग्राफिक्स बद्दल बघा, एखादा फोटो मी बनवते, ठीक आहे, एखादा फोटो मी आता बनवते, हे बनवतानाचं माझं स्क्रीन रेकॉर्ड लॅपटॉपचं असेल किंवा मोबाईलचं असेल तर ते मी स्क्रीन रेकॉर्डिंग करू शकते आणि ते मी माझ्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती अपलोड करू शकते. आता फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती एकच कंटेंट अपलोड करायचा, एकच व्हिडिओ बनवायची जी की फेसबुक वरती पण जाणार आहे आणि इंस्टाग्राम वरती पण जाणार आहे. युट्यूब पण आहे, युट्यूब वरती पण ती सेम रील आहे तर ती तुम्ही अपलोड करू शकता. एकच रील 3 प्लॅटफॉर्म्स मी सांगितले, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, तिन्हीवरती अपलोड करू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम वरती रील म्हणून जाईल आणि ह्याच्यावरती युट्यूब वरती ती शॉर्ट्स म्हणून जाईल. ठीक आहे, तर हा झाला. सोबतच तुम्हाला फोटोज वेगवेगळे असतात, ऍडव्हर्टिजमेंटचे काही फोटोज असतात तर ते तुम्हाला बनवून त्याच्यावरती ऍड करायचे. आता हे फोटोज तुम्हाला ग्राफिक डिझायनर कडून बनवून मिळतील, बट मला असं वाटतंय की तुम्ही हे जे फोटोज असतील तर ते कॅनवा ऍप जो आहे जो की फ्री ऑफ कॉस्ट आहे तर त्या ऍपवरून बनवा. जर तुम्हाला कॅनवा डिटेलमध्ये शिकायचं असेल तर मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर ऍड करते, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, तर तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती जास्तीत जास्त तुमच्या बिझनेसची आयडिया किंवा काही बिझनेस विषयी नॉलेज असेल तर ते शेअर करायचं, म्हणजे लोकांना ट्रस्ट जो आहे तुमच्या व्यवसायाबद्दल तर तो झाला पाहिजे. जसं की आता मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते, मी तुम्हाला सांगते की माझे ग्राफिक्सचे क्लासेस आहेत, माझे युट्यूबचे क्लासेस आहेत, माझे इंग्लिशचे क्लासेस आहेत, पण जोपर्यंत मी तुम्हाला नॉलेज देत नाही, माझ्याकडे मला जे माहिती आहे तर ते मी तुम्हाला सांगत नाही, तोपर्यंत तुम्हाला कसं कळणार आहे की मला काय माहिती आहे. तर मला हे माझं नॉलेज जे आहे तर ते तुमच्यासमोर शोकेस करावं लागेल, माझे स्किल्स, माझे कॅपॅबिलिटीज काय आहेत तर हे मला तुम्हाला सांगावं लागेल आणि हे सांगितल्यानंतर तुमचं माझ्यावरती ट्रस्ट बसणार आहे आणि मग तुम्ही माझ्याकडे क्लासेसला एनरोल करणार आहे. त्यामुळे ब्रँडिंग जे आहे तर ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ब्रँडिंगसाठी ट्रस्ट जो आहे तर तो खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि तो ट्रस्ट जो आहे तर तुम्ही स्वतः माझ्यासारखं जर तुम्ही
तुमच्या बिझनेसमध्ये स्वतः तुमचा फेस दाखवून काही कंटेंट, काही नॉलेज शेअर करू शकत असाल ना, तर ते खूप फायदेशीर तुम्हाला ठरतं. मग त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स वाढवावा लागतो. तुमचे बरेच कमेंट्स येतात की मॅडम तुम्ही कॉन्फिडेंटली बोलताय, तुमचे कम्युनिकेशन स्किल्स चांगले आहेत. सुरुवातीचे व्हिडिओज बघा, आत्ताचे व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. सुरुवातीला मी पण असं करत बोलायचे, लिहून घ्यायचे काय बोलायचंय ते. तर हे सगळं प्रॅक्टिसमुळे होतंय, कन्सिस्टन्सीमुळे होतंय. तर नक्कीच याच्यासाठी काही टिप्स देता येतील कम्युनिकेशन स्किल्ससाठी, तर त्याच्यावरती पण मी अभ्यास करून तुमच्यासाठी तो कंटेंट जो आहे ना तर तो बनवेन. बट आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचं ब्रँडिंग, तुमचा ट्रस्ट, तुमच्या सोशल मीडिया वरती जे काही तुमचे फॉलोअर्स असतील, तुमचे जे काही सबस्क्रायबर्स असतील, तर ट्रस्ट तुमचा त्यांचा जो आहे तर तो बिल्ड झाला पाहिजे. तरच तुम्हाला तिथे बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत ना तर त्या बघायला मिळणार आहेत. ठीक आहे. आता ब्रँडिंग मध्ये ना सगळ्यात पहिला तुम्ही काय आहे, तुमचं ब्रँड काय आहे. जसं की तुम्ही ग्राफिक्स करताय, त्यानंतर तुमचं सलून आहे, तुम्ही कोचिंग करताय, तर हे तुम्हाला सगळं बायोमध्ये लिहायचं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती जो कंटेंट असेल ना तर तो तुम्हाला त्याच्यावरती शेअर करायचा. सोबतच तुमचे युनिक पॉईंट्स काय आहेत. असं आता बघा, माझा युनिक पॉईंट काय आहे. माझा युनिक पॉईंट असा आहे की मी 1000 रुपीजला फुल कोर्स जो आहे तर तो देते. सोबतच पर्सनल असिस्टन्स जो आहे तर तो मी प्रोव्हाइड करते. ग्राफिक्स असेल, कुठलाही असेल, तो मी प्रोव्हाइड करते. म्हणजे अफोर्डेबल रेटमध्ये हाय क्वालिटी क्लासेस जे आहेत तर ते मी द्यायचा माझ्या क्लासेसच्या माध्यमातून प्रयत्न करत असते. तर हा आपला युनिक पॉईंट आहे. तर अशा पद्धतीने तुमचे सुद्धा काही युनिक पॉईंट्स आहेत ना तर ते नोट डाऊन करत चला आणि त्या अकॉर्डिंगली ते शोकेस करायचे, हायलाईट करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, दुसरा पॉईंट आहे की टार्गेट युअर ऑडियन्स. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सगळ्यांनाच ऍडव्हर्टिजमेंट करण्यापेक्षा तुमचं ऑडियन्स कोण आहे ना तर ते टार्गेट करा. जसं की तुमचं जर मसाला वगैरे जर तुम्ही बनवताय, घरगुती मसाला, शेंगदाणा चटणी वगैरे असं बनवताय ना, तर मग तुमचं ऑडियन्स कोण असणार आहे. जे ग्रॉसरी शॉपिंग करतात ते तुमचं ऑडियन्स असणार आहे. स्टुडंट, शाळेची मुलं हे तुमचं ऑडियन्स नाही आहे. ह्यांच्यापर्यंत ऍडव्हर्टिजमेंट करून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. तुमचं पैसे जे आहेत ते वेस्ट जाणार आहेत. त्यामुळे तुमचं ऑडियन्स कोण आहे तर ते तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड जे असतील तर ते सर्च करा. जसं की आता माझं ऑडियन्स कोण आहे, माझं ऑडियन्स जो आहे तर तो मोस्टली लेडीज आहेत. तर त्यामुळे मी टार्गेट करताना जर मी एखादी ऍडव्हर्टीज रन करणार आहे तर मी टार्गेट करताना कोणाला करणार, लेडीजनाच करणार. जर समजा माझी सोशल मीडियाची एजन्सी आहे, ठीक आहे, सोशल मीडियाची एजन्सी आहे, तर मला काय करायचं, सोशल मीडियाची एजन्सीमध्ये सलून्सचं मी काम घेणार आहे, त्यांचं ग्राफिक्स किंवा त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हँडल करण्यासाठी. मग आता जर सलून्स ते घेणार असणार असेल तर मला मग सलून्सचे जे मालक आहेत, सलूनचे ओनर्स आहेत ना, तर त्यांनाच मला कॉन्टॅक्ट करावं लागेल. जर मी रँडमली कोणाला पण कॉन्टॅक्ट केलं, ठीक आहे, आणि त्यातले एका दोनच असतील सलूनचे आणि बाकी 100 इतरच असतील, मग काय उपयोग आहे. आपले पैसे, आपला वेळ जो आहे तो त्याच्यामध्ये वेस्ट जाणार आहे. त्यामुळे तुमचा ऑडियन्स कोण आहे, तुमचा म्हणजे तुमचे जे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस कन्झ्युम कोण करणार आहे तर ते पहिला ठरवा, लिहून घ्या, ते पहिला ठरवा, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं, सोशल मीडिया मार्केटिंग, ऑनलाईन प्रेझेन्स खूप महत्वाचं आहे. तुमचं काम जे आहे तर ते सोशल मीडियावरती शेअर करायचं आहे. तुमचं काम शेअर करायचं आहे, तुमचे सक्सेस स्टोरीज शेअर करायचं. आता मी तुम्हाला सांगत असते बघा, माझी सक्सेस स्टोरीज म्हणजे मी काय सांगते तुम्हाला की मी या महिन्यात इतका इन्कम केला, गेल्या महिन्यामध्ये मी किती इन्कम केला होता तर ते तुमच्यासोबत सांगितलं होतं, ते तुमच्यासोबत शेअर केलं होतं. मी काहीतरी वस्तू घेत असते तर ते मी तुमच्यासोबत सांगत असते. म्हणजे सक्सेस स्टोरीज माझ्या असतील तर त्या सांगत असते. स्टुडंट्सचे माझे स्टुडंट्स माझ्याबद्दल काय बोलतात तर फीडबॅक्स मी तुम्हाला सांगत असते. तर हे माझे सक्सेस स्टोरीज आहेत, हे सांगणं महत्वाचं आहे. क्लायंट टेस्टिमोनियल्स, बिहाइंड द सेन्स, म्हणजे बिहाइंड द सेन्स एखादा म्हणजे तुम्ही जर ग्राफिक डिझायनिंग करताय तर ते कशा पद्धतीने बनवताय तर ते स्क्रीन रेकॉर्डिंग असेल, किंवा जर तुम्ही हे बनवताय म्हणजे काहीतरी फूड आयटम्स वगैरे बनवताय तर ते कशा पद्धतीने तुम्ही बनवताय ना तर ते पण तुम्ही शेअर करा. म्हणजे ऑडियन्सला एक ट्रस्ट जो आहे ना तर तो डेव्हलप होतोय. म्हणजे फक्त पडद्याच्या पुढचं बघण्यापेक्षा लोकांना पडद्याच्या मागे बघण्यासाठी पण इंटरेस्ट असतो आणि ते जर बघितलं ना तर ट्रस्ट डेव्हलप होतोय. त्यामुळे ते सुद्धा त्यांच्यासोबत शेअर करा. ऑनलाईन कोचिंग जर तुम्हाला करायचं तर त्याच्याशी रिलेटेड तुमचे व्हिडिओ, जसे की ग्रामरचे काही 10-10 मिनिटाचे व्हिडिओज असतील, त्याच्यामध्ये काही तुम्ही टेन्सेस शिकवताय, पार्ट्स ऑफ स्पीच शिकवताय, तर ते सगळं त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करा. ठीक आहे. इंडस्ट्री नॉलेज अपडेट्स मी तुम्हाला सांगितले, अपडेट्स तुमच्या इंडस्ट्रीमध्ये काय आले ते पण शेअर करायचे. व्हॅल्युएबल कंटेंट दॅट ॲड्रेसेस नीड्स अँड इंटरेस्ट ऑफ युअर टार्गेट ऑडियन्स, असा कंटेंट तयार करा तुमच्या फेसबुक, इंस्टाग्राम किंवा तुमच्या सोशल मीडिया साईट्सवरती की जो तुमच्या सबस्क्रायबर्सना लागणार आहे. आता मी कंटेंट कशा पद्धतीने बनवते बघा, तुमचे मला कमेंट्स येतात तर त्या कमेंट्सच्या अकॉर्डिंगली माझा जो कंटेंट आहे ना तर तो मी डिझाईन करते. सोबतच माझ्या युट्यूब स्टुडिओमध्ये ट्रेंड्स म्हणून एक ऑप्शन आहे, तर अनालिटिक्समध्ये, तर ट्रेंड्समध्ये पण मला कळतं की माझा ऑडियन्स कुठला आहे आणि माझ्या ऑडियन्सला कुठल्या प्रकारचे व्हिडिओज जे असतील तर ते बघायला आवडतात. तर त्यामुळे तो पण मी कंटेंट बघते. म्हणजे मला जे आवडतंय, मला जे सांगायचं हे सांगण्यापेक्षा
तुम्हाला काय हवं आहे, जर हे मी बघितलं आणि याच्यावरती जर मी कंटेंट बनवला ना, तर माझा कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एंगेज युअर ऑडियन्स थ्रू कमेंट्स, मेसेजेस अँड बाय पार्टिसिपेटिंग इन व्हेरियस ऍक्टिव्हिटीज. म्हणजे तुमची जी ऑडियन्स आहे ना, तर त्यांच्यासाठी वेगवेगळे म्हणजे त्यांना तुम्ही तुमच्या कंटेंट थ्रू अप्रोच करा की माझ्या व्हिडिओवरती कमेंट करा. कारण सध्या कसं आहे बघा, तुमच्या कंटेंटला किंवा तुमच्या व्यवसायाला जितके लोक कनेक्ट होतील किंवा विचारपूस करतील ना, तर तितका तुमचा व्यवसाय जो आहे तो ग्रो होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही काही कंटेंट बनवताय, माझ्यासारखे जर व्हिडिओज वगैरे तुम्ही काहीतरी बनवत असाल ना, तर तुमच्या ऑडियन्सला सांगा की कमेंट करा. तर जसं मी तुम्हाला सांगते की तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओज हवे तर ते कमेंट करा. तर त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या ऑडियन्सला सांगू शकताय की तुम्हाला काय हवं आहे तर ते कमेंट करा किंवा फीडबॅक द्या. अशा पद्धतीने एंगेजिंग कंटेंट जो आहे ना, तर तो तुम्हाला क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. काहीतरी वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज तुम्हाला घ्यायचे आहेत. जसं की बघा, आता मी पण एक विचार करते, एक ऍक्टिव्हिटी आहे माझ्याकडे की त्याच्यामध्ये टोटल 10 स्टुडंट्स जे असतील तर त्यांना फक्त 100 रुपीज मी फीज करणार आहे. आणि बेस्ट कमेंट्स ज्या तुमच्या असतील ना, तर बेस्ट कमेंट्समध्ये 10 स्टुडंट्स किंवा 10 कमेंट्स मी अशा चूज करणार आहे आणि त्यांना आपला कोर्स जो आहे ना, तर तो मी प्रोव्हाइड करणार आहे. पण ती ऍक्टिव्हिटी मी कधी करेन तर ते मी तुम्हाला माझ्या कम्युनिटीवरती बघायला मिळेल, शॉर्ट्समध्ये पण मिळेल आणि व्हिडिओजमध्ये पण मिळेल, पण मी लवकरच करणार आहे. तर अशा पद्धतीचा काहीतरी एंगेजिंग कंटेंट बनवा, सो दॅट ऑडियन्स तुमच्या चॅनलला परत बघायला येणार आहे. त्यांचा इंटरेस्ट तुमच्या ह्याच्यावरती वाढणार आहे. किंवा काही फ्री प्रोडक्ट्स असतील, फ्रीमध्ये मोस्टली देऊ नका, काही कमी चार्जमध्ये तुम्ही देताय, काही डिस्काउंटमध्ये देताय, काही लोकांना काही कुपन देताय, तर ते ऍक्टिव्हिटीज तुमच्या पेजवरती, तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती दाखवा. ठीक आहे. म्हणजे बघा, आता माझे एक क्लायंट आहेत, सोफा फॅक्टरी आहे त्यांची, सोफाचा त्यांचा व्यवसाय आहे. तर मग त्यांचे वेगवेगळे ऑफर्स असतात की या सोफ्यावरती या दिवसापासून या दिवसापर्यंत एवढा एवढा ऑफ आहे. मग जर तो ऑफ आहे तर तो त्यांनी जर दाखवला त्यांच्या फेसबुक इंस्टाग्रामवरती, तरच त्यांना काय होणार आहे, त्यांच्याकडे इन्क्वायरीज आहेत तर त्या वॉक इन जाणार आहेत. त्यामुळे तुमचे जे काही ऑफर्स वगैरे असतील ना, तर ते तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती ऍक्टिव्हली शेअर करा. बघा, आणि त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे कोलॅबरेट विथ कॉम्प्लिमेंटरी बिझनेसेस. कोलॅबरेशन महत्वाचं आहे. आता कोलॅबरेशन म्हणजे काय, जसं की मी क्लास घेते, तर मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं, तर मी वेगवेगळ्या युट्यूबर सोबत कोलॅबरेट करते आणि त्यांना सांगते की माझ्या क्लासची माहिती तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा. मग तुम्ही काय करताय, तुम्ही एखादा छोटा मोठा व्यवसाय करताय, मग तुम्ही पण असे युट्यूबर छोटे मोठे टार्गेट करा आणि त्यांना तुम्ही कोलॅबरेशन त्यांच्यासोबत करा. तुमच्या व्यवसायाची जाहिरात ते करतील. जर तुमचा व्यवसाय असं असेल म्हणजे माझ्यासारखं असेल तर, आणि जर तुम्हाला असे काही लोकल प्रोडक्ट्स किंवा काही कोचिंग क्लासेस वगैरे असेल तर मग तुम्हाला त्या अकॉर्डिंगली कोलॅबरेशन करावं लागेल. पण जर तुमचा व्यवसाय असं म्हणजे ऑनलाईन थ्रू ग्रो होऊ शकतो वेगवेगळ्या नेटवर्क्स थ्रू, तर नक्कीच कोलॅबरेशन तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल असतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन यावं लागतं. सगळे सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट्स तुम्ही ऑनलाईन विकू शकताय. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपण आपला जो प्रोडक्ट आहे ना, तर तो पाठवू शकतोय. फक्त तेवढी रिस्क नाही आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युली, फक्त तेवढा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये जो आहे ना, तर तो बिल्ड झाला पाहिजे. काही लोक काय करतात, फक्त एक दुकान टाकतात किंवा क्लासेस फक्त आपले चालू करतात आणि त्याच्यामध्येच बसतात. तर तसं न करता ऑनलाईन या. ऑनलाईन जितकं याल ना, तितकी जास्त ऑडियन्स तुमच्यासोबत कनेक्ट होणार आहे आणि नक्कीच कोलॅबरेशन थ्रू तुम्हाला फायदा मिळणार आहे. आता बघा, जर की मी ग्राफिक डिझायनर आहे, ठीक आहे, मी ग्राफिक्सची सर्व्हिस प्रोव्हाइड करते, ठीक आहे, मी फोटोज वगैरे बनवून देते. आता जर माझ्या ग्राफिक्स सोबत जर मी एखाद्या अशा व्यक्तीसोबत पण कोलॅबरेट केलं जी सोशल मीडिया मॅनेजमेंट करते किंवा जे डिजिटल मार्केटिंग करते, तर मला फायदाच आहे. कारण माझ्या ग्राफिक्सच्या क्लायंट्सना डिजिटल मार्केटिंगची सर्व्हिस लागू शकते आणि डिजिटल मार्केटिंग जे करून घेतात त्यांना ग्राफिक्सची सर्व्हिस लागू शकते. त्यामुळे आम्ही दोघं एकमेकांसोबत जर कोलॅबरेट केलं तर एकमेकांच्या व्यवसाय वाढवण्यासाठी आम्ही एकमेकांना मदत करू शकतो. व्हिडिओ एडिटर्सना, जसं की व्हिडिओ एडिटिंगचे लोक करतात, तर एकमेकांसोबत जर 2-3 वेगवेगळ्या व्यवसायांनी कोलॅबरेट केलं ना, तर ते व्यवसाय वाढण्यामध्ये खूप जास्त मदत होते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, कोलॅबरेशनचा फायदा. ओके, कोलॅबरेशनचा फायदा काय आहे, एक्सपांडेड नेटवर्क अँड म्युच्युअल प्रमोशन. तुमचं नेटवर्क वाढते. माझे 10 लोक असतील तर त्या कोलॅबरेशन करणाऱ्या व्यक्तीचे जर 20-30 लोक असतील तर माझं काम भरपूर लोकांपर्यंत पोहोचतं. त्यानंतर ऍक्सेस टू स्पेशलाइज्ड सर्व्हिस. जर मी ग्राफिक डिझायनर आहे आणि जर मी डिजिटल मार्केटर सोबत कोलॅबरेट केलं तर मी ग्राफिक्समध्ये एक्सपर्ट आहे आणि ती व्यक्ती जी आहे तर ते डिजिटल मार्केटिंगमध्ये एक्सपर्ट आहे. त्यामुळे एक्सपर्ट लोकांचं काम होऊन जातं आणि लॉंग टर्म पार्टनरशिप्स तुमचे ठरू शकतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तर तो तुमचा क्लायंट मॅनेजमेंट. आता इथे खूप लोक काय करतात, तुम्हाला क्लायंट्स वगैरे मिळतात, सगळं वगैरे तुमचं होतंय, पण क्लायंट मॅनेज करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट ट्रिक आहे त्याच्यासाठी. आता बघा, इफेक्टिव्ह क्लायंट मॅनेजमेंट इज क्रुशियल फॉर ग्राफिक डिझायनर्स. आता हे मी ग्राफिक डिझायनिंग बद्दल केलेलं आहे, पण हे तुमच्यासाठी सुद्धा युजफुल राहील जर तुम्ही एखादा वेगळा व्यवसाय करताय. तर त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट वन आहे क्लिअर कम्युनिकेशन फ्रॉम द स्टार्ट. कुठलाही व्यवसाय असेल, सुरुवातीपासून क्लिअर कम्युनिकेशन करायचं.
तुम्ही होलसेलमध्ये काही साड्या पाठवणार आहात किंवा ड्रेस पाठवणार आहात किंवा काही तुम्ही शिवून देणार आहात, तुम्ही ऑनलाईन कोचिंग घेणार आहात, तुम्ही माझ्यासारखे ग्राफिक्स घेणार आहात, तर सुरुवातीलाच तुमचे जे क्लायंट असतील त्यांच्यासोबत तुमचं जे कम्युनिकेशन आहे तर ते क्लिअर झालं पाहिजे. म्हणजे बघा, तुमचं आता मी ग्राफिक्सची सांगते, ग्राफिक्सच्या रिलेटेड तुमच्या महिन्याला तुम्ही किती पोस्ट देणार आहात, त्यानंतर कशा टाईपचे पोस्ट तुम्हाला हवे आहेत, तुम्ही पेमेंट किती तुमचं ठरलेलं आहे आणि ते कधीपर्यंत तुम्ही देऊ शकता प्रत्येक महिन्याला, तर हे सुरुवातीला तुम्हाला त्यांच्यासोबत कम्युनिकेट करून घ्यायचंय. जर तुम्ही काहीतरी स्टिचिंग वगैरे करताय तर साईज काय असणार आहे ड्रेसची, जर तुम्ही ऑनलाईन कोचिंग करताय तर त्यांची वेळ काय असणार आहे ऑनलाईन कोचिंगची, जर लाईव्ह लेक्चर्स घेणार आहात तर वेळ काय असणार आहे, किंवा त्यांना रेकॉर्डेड लेक्चर्स चालतात का, तर हे सगळं तुम्ही त्यांच्यासोबत एकदा डिस्कस करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर रेग्युलर अपडेट्स खूप महत्वाचे आहेत. आता मी एखाद्याला एखादी सर्व्हिस दिली आणि ती घ्या आणि जा असं म्हटलं तर चालत नाही. ठीक आहे. तुमची व्यवसायाला कोण नंतर रेकमेंड करणार नाही. ती जर सर्व्हिस दिल्यानंतर त्यांच्याकडून फीडबॅक घ्यायचा, अपडेट्स काय असतील तुमचे तर ते त्यांना द्यायचे, कंटिन्युअसली त्याच्यावरती काम करायचं. जर त्यांचा फीडबॅक काय येतोय, पॉझिटिव्ह येते निगेटिव्ह येते, दोन्ही फीडबॅक सुरुवातीला खूप जास्त महत्वाचे आहेत. निगेटिव्ह येतोय तर काय असा प्रॉब्लेम झालाय ते एकदा चेक करायचं आणि त्याच्यावरती काम करायचं, सो दॅट पुढच्या क्लायंट सोबत हा जो निगेटिव्ह फीडबॅक होता तर तो येणार नाही. ठीक आहे. जर पॉझिटिव्ह असेल तर अजून चांगल्या प्रकारे कसं ग्रो करू शकतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं. फॉलोअप कंटिन्युअसली घ्यायचा त्यांचा, कुठेपर्यंत काम झालंय, त्यांची सर्व्हिस व्यवस्थित आहे का, तर हे बघायचं. व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेसमध्ये काय काय देऊ शकता, जसं की मी आता ग्राफिक्सचे क्लासेस घेते, बट मी ग्राफिक्स सोबत ना एक वेबिनार फ्री देते. तर काय असतो तो वेबिनार, की कोर्स झाल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने काम करू शकताय, तर हा कोर्स एक मी त्यांना फ्री देते, जो की 1 दिवसाचा वेबिनार असतो. तर ही माझी व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस झाली, ज्याच्यामुळे माझ्या कोर्सला किंवा मला जी आहे ती व्हॅल्यू येते. त्यानंतर रेफरल आणि क्लायंट टेस्टिमोनियल्स. रेफरल्स सजेस्ट करायचे, कारण मी माझ्या सोशल मीडियाच्या एजन्सीच्या एक्सपिरियन्सवरून सांगते की आतापर्यंत ना मी आता सध्या एजन्सीची ऍडव्हर्टाइजमेंट करत नाही. मला जे काही माझे क्लायंट्स आहेत ना तर ते सगळे रेफरल थ्रू, म्हणजे माझे क्लायंट्सच मला सजेस्ट करतात की मॅडम आमच्या फॅमिली मेंबर्स आहे किंवा आमच्या फ्रेंड्स आहे आणि तुम्ही हेचं पण करा, असं म्हणून क्लायंट सजेस्ट करतात. तर याला आपण रेफरल बोलतोय. पण रेफरल क्लायंट मिळवणं तितकं जास्त अवघड आहे, कारण तुम्हाला तुमच्या सर्व्हिसच्या प्रती खूप जास्त प्रामाणिक आणि खूप जास्त एफर्ट्स त्याच्यामध्ये ऍड करावे लागतात, तरच तुम्हाला रेफरल क्लायंट जो आहे तर तो मिळून जातो. पण मिळणं पण महत्वाचं आहे. रेफरल खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या ह्याच्यासाठी, कंपनीच्या ग्रोथसाठी. त्यानंतर सेक्युअर युअर फर्स्ट क्लायंट्स. तुमचे जे पहिले क्लायंट्स असतात ना तर ते सेक्युअर करा, म्हणजे सुरुवात करा, श्री गणेशा करा. ठीक आहे. काही सर्व्हिसेस एक्स्ट्रा द्यायला लागत असतील एखाद दुसऱ्या क्लायंट्सना तर ते द्या, बट लिमिटमध्ये द्या. त्याच्या लिमिट क्रॉस करू नका. म्हणजे क्लायंट मिळवायचंच आहे आणि त्याच्यासाठी काही तर आपण देऊयाच असं नका करू. लिमिटमध्ये एखादी सर्व्हिस जी आहे तर ती तुम्ही तुमच्या क्लायंट सोबत देऊ शकताय. तुमचे लिमिट्स ओळखा आणि ऍडिशनल काही तुम्ही देऊ शकता तर द्या, पण सुरुवातीचे तुमचं काम जो आहे ना तर ते चालू करा. त्यानंतर बघा, अजून काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी करा. आता व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते. आता बघा, आपण रेग्युलरली व्हॉट्सअप वापरत असतो सगळे. ठीक आहे. आता जर तुमचं कोचिंग तुम्ही चालू करताय, ठीक आहे, जर तुम्ही क्लासेस चालू करणार आहे शाळेच्या मुलांसाठी, तर जर तुम्हाला शाळेच्या मुलांच्या पॅरेंट्सचे नंबर्स मिळाले तर किती जास्त फायदेशीर राहील. तर ते नंबर्स कुठून मिळतील, कसे मिळतील, कारण डाटा सध्या अवेलेबल होतो. ठीक आहे. तर ते नंबर्स कसे मिळतील, जर ते नंबर्स मिळाले ना तर डेली एक 100च्या वरती करू नका, नाहीतर व्हॉट्सअप तुम्हाला ब्लॉक करते. तर डेली 50, 60, 100 पर्यंत लोकांना, पॅरेंट्सना काय करायचं, व्हॉट्सअप करायचं की आमच्याकडे हे स्टुडंटसाठी क्लासेस आहेत, हे आहे, असं तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. जर तुम्ही ग्राफिक डिझायनर किंवा सोशल मीडिया एजन्सी असेल तर मग तुमच्याकडे भरपूर असे वेगवेगळे ऍप्स आहेत. त्याच्यावरती तुम्हाला, तुम्ही कोणासाठी ऍडव्हर्टाइजमेंट करणार आहे, सलून्स साठी करणार आहे, जिमसाठी, हॉटेलसाठी, तर सगळे सलून्सचे, जे की कोल्हापूरमधले सगळे सलून्स असतील तर त्यांचे नंबर्स मला मिळतात. गुगल मॅप्सवरती पण नंबर मिळतात सलून्सचे, तर तिथून तुम्ही घेऊ शकता आणि त्यांना व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती डेली बेसिसवरती ती जी आहे तर ती तुम्ही करू शकता. ठीक आहे. तुमचा चांगला पोर्टफोलिओ बनवा. त्या पोर्टफोलिओ म्हणजे काय, जे टेक्निकल गोष्टीमध्ये काम करतात त्यांच्यासाठी पोर्टफोलिओ, आणि जे काहीतरी म्हणजे फूड आयटम्स वगैरे जर तुम्ही करणार आहे तर मग पोर्टफोलिओ म्हणजे तुमचे जे काही प्रोडक्ट्स वगैरे असतील ना तर त्याचे रेफरन्स, हे रिव्ह्यूज वगैरे जे आहेत तर ते तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करू शकता. म्हणजे इतर लोक तुमच्या प्रोडक्ट्स बद्दल काय बोलतायत तर ते तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये पोर्टफोलिओमध्ये ऍड करू शकताय. पण व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी जी आहे ना तर ती खूप जास्त महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तर माझं प्रेझेंटेशन हा झालाय करून, तर हे काही पॉईंट्स मी तुमच्यासाठी नोट केले होते. जर तुम्हाला फ्रीलान्सिंग किंवा कुठलंही काम जे आहे ते घरातून करायचं असेल तर एक शॉर्ट रिकॅप घेते. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि व्हॉट्सॲप हे 4 सोशल मीडिया साईट्स जे आहेत ते चालू करा. लगेचच तुमच्या व्यवसायाच्या नावाने चालू करा. एक
टिप मी तुम्हाला देणार आहे, व्यवसायासाठी वेगळा नंबर घ्या, व्यवसायासाठी सेपरेट नंबर घ्या, जो की व्हॉट्सअप आणि कॉलिंग दोन्हीसाठी अवेलेबल असणार आहे. कारण स्वतःचा पर्सनल नंबर देऊ नका, कारण आता व्यवसाय करताना मी बघा माझे नंबर सगळीकडे देतात. तर मी तुम्हाला ज्यावेळी मी कोर्सची ऍडव्हर्टिजमेंट करते ना, तर त्यावेळी मी सांगते की माझ्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, कोर्सची माहिती मिळून जाईल. तर त्यावेळी काय होतंय, सेक्युरिटीचा इश्यू येऊ शकतो. म्हणजे बघा आता माझे पर्पजली कोण करते असं मी म्हणत नाही, बट काही लोक 2 वाजता रात्री 3 वाजता कॉल करतात, म्हणजे नंबर सेव्ह करताना चुकून कॉल लागतो. असं पण काही जणांचं होतं, चुकून पण लागतं, काही जण पर्पजली पण करतात. तर असा गोष्ट असतात. त्यामुळे तुमचा जो पर्सनल नंबर आहे तर तो कधीच व्हॉट्सअपवरती किंवा सोशल मीडिया अकाउंट्सवरती द्यायचा आहे. त्याच्यासाठी एक वेगळा नंबर घ्यायचा, जो की तुमच्या कुठल्याही बँक अकाउंटला वगैरे लिंक नसणार आहे, आणि त्याच्यावरती तुमचे जे काही व्यवहार वगैरे असतील तर ते तुम्ही सगळे डिटेलमध्ये करू शकताय. ठीक आहे. बँकेमध्ये अकाउंट माझ्या भरपूर मैत्रिणींचं नसणार आहे, कारण मला तसे येत आहेत कॉल्स की आमचं अकाउंट नाही आहे. तर अकाउंट क्रिएट करा. आता हल्लीच माझी एक नवीन टीम मेंबर मी घेतलेली आहे, आणि त्या टीम मेंबरकडे तिचं स्वतःचं अकाउंट नव्हतं ह्याचं बँकेचं. म्हटलं पगार पाठवू कशावरती, तर ती म्हटली मिस्टरांच्या अकाउंटवरती. मी म्हटलं नाही, पहिलं बँकेत जा, तुमचं अकाउंट क्रिएट करा, आणि मग तुमच्याच अकाउंटवरती तुमचा जो पेमेंट आहे तर तो येईल, नाही तर मग मी पेमेंट देणार नाही. मग त्यानंतर त्यांनी बँकेमध्ये जाऊन त्यांचं अकाउंट ओपन केलं, आणि त्यांचा जो पेमेंट आहे तर तो मी फायनली त्यांच्या बँकेच्या अकाउंटवरती हे केला, दिला. तर तुमचं बँकेमध्ये अकाउंट असणं महत्वाचं आहे, कारण ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन काहीतरी बिझनेस करताय तर तुम्हाला लोक गुगल पे किंवा फोन पे करू शकतात. तर त्यावेळी तुम्हाला ते रिसिव्ह केले पाहिजे. रिसिव्ह झाल्यावरती त्यांना कन्फर्मेशनचा मेसेज जो आहे तो तुम्हाला दिला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर ऑल द व्हेरी बेस्ट तुमचा जो काही व्यवसाय तुम्ही चालू करणार आहे. मी डिटेलमध्ये खूप गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्या की तुम्हाला खूप जास्त युजफुल असणार आहेत. कुठलाही तुमचा फील्ड असेल, आता स्पेसिफिकली एखादा फील्ड तुमचा असेल तर मला तशा कमेंट्स करा, मग त्याच्यावरती काही वेगळे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज यूज करता येतील का, तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. अजून कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओज हव्या तर त्याच्यावरती पण कमेंट करा. तुमचे कमेंट्स खूप जास्त माझ्यासाठी, म्हणजे मला नवीन वेगवेगळ्या कंटेंट बनवण्यासाठी मोटिवेशन देत असतात. आणि लवकरच आपल्या चॅनलचे 50,000 सबस्क्रायबर्स जे आहेत ते क्रॉस होणार आहेत. त्याचं सेलिब्रेशन सुद्धा जे आहे तर ते खूप जास्त धमाकेदार असणार आहे तुमच्यासाठी, म्हणजे माझ्या सबस्क्रायबर्ससाठी सुद्धा. खूप वेगवेगळे काही छान छान असे हे आपले 50K झाल्यामुळे छान छान असं गुड न्यूज तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत. तर नक्कीच लवकरच, आय थिंक या आठवड्याभरातच होतील आपले 50,000, आणि त्याचं जे सेलिब्रेशन आहे तर ते आपण सगळे मिळून ॲज अ यूट्यूब फॅमिली मिळून जे आहे तर ते करणार आहे. तर थँक्यू सो मच माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल, इथपर्यंत मला सपोर्ट केल्याबद्दल, आणि तुमचे व्हिडिओज ना, तुमचे कमेंट्स ना खरंच माझ्यासाठी खूप मोटिवेशनल असतात, कारण तुम्ही खूप छान छान कमेंट्स करताय. मला खूप म्हणजे असं टच करतात तुमचे जे काही कमेंट्स असतील, आणि यस खरंच मोटिवेशन मिळतं. म्हणजे सुरुवातीला आपण नाही का असं विचार करत होतो की व्हिडिओज बनवू का नको, मला लोक काय बोलतील, कसं बोलतील. पण जर तुम्ही चांगलं काम केलं तर याचं एक उदाहरण आहे. जर तुम्ही तुमचं काम चांगलं केलं, प्रामाणिकपणे केलं, अगदी रॉ कंटेंट जर तुम्ही प्रोव्हाइड केलं तुमच्या सबस्क्रायबर सोबत, तर नक्कीच तुम्हाला त्या कामाची दखल जी आहे किंवा दाद जी आहे ती घेतली जाते. कधी कोणाची लेट घेतली जाते, कधी कोणाची लवकर घेतली जाते, पण घेतली जाते हे मात्र नक्की. त्यामुळे कुठलाही व्यवसाय चालू करताय ना तर त्याच्यामध्ये थोडेसे पेशन्स ठेवा. जसं माझं ग्रो झालेलं आहे, जसं की युट्यूब चॅनल असेल किंवा माझा छोटा व्यवसाय असेल फ्रीलान्सिंग पासून चालू केलेला, तर जर मी ग्रो करू शकते, इफ आय कॅन डू यू कॅन डू. जर मी करू शकते तर तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकताय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.